मित्रांनो नमस्कार. 2026 मधील चालू घडामोडीच्या महाव्हायरल प्रश्नांची तुमच्याकडे तयारी आहे का? नाही तर काळजी करू नका, हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2026 मधील अशा अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्नांवर नजर टाकणार आहोत, जे कोणत्याही सरकारी भरती परीक्षेत 100% विचारले जाण्याची शक्यता आहे. हे ते प्रश्न आहेत जे स्पर्धा परीक्षांचा पेपर इथेच फोडला असे वाटतील इतके महत्त्वाचे आहेत. तर वेळ न घालवता आत्ताच व्हिडिओ एकदा पहा आणि तुमच्या स्पर्धा परीक्षेची तयारी मजबूत करा, कारण तुमचे भविष्य या प्रश्नांवर अवलंबून असू शकते. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. तर प्रश्न पहिला आहे, संतोष ट्रॉफी 2025-26 स्पर्धेत सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम कोणी केला? तर याचे बरोबर उत्तर आहे हिमांशू जांगरा. तर मित्रांनो, याचे स्पष्टीकरण पाहूया. संतोष ट्रॉफी ही भारतातील प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा आहे. हिमांशू जांगरा याने हंगामात उत्कृष्ट कामगिरी करत सर्वाधिक गोल नोंदवलेले आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. एकाच T20 वर्ल्ड कप मध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करण्याचा विराट कोहलीचा विक्रम कोणी मोडला? तर याचे बरोबर उत्तर आहे संजू सॅमसन. तर स्पष्टीकरण पाहूया मित्रांनो. संजू सॅमसनने एकाच T20 विश्वचषक स्पर्धेत 321 धावा करून विराट कोहलीचा जुना विक्रम मोडीत काढला. पुढील प्रश्न पाहूया. भारतातील सर्वात मोठा ग्रीनफील्ड विमानतळ प्रकल्प कोणता आहे? तर याचे बरोबर उत्तर आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ. तर स्पष्टीकरण पाहूया. ग्रीनफील्ड म्हणजे पूर्णपणे नव्याने उभारला जाणारा प्रकल्प. हे विमानतळ मुंबईवरील हवाई वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी उभारलं जात आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. स्वातंत्र्यानंतरची पहिली डिजिटल जनगणना कधीपासून सुरू होईल? तर याचे बरोबर उत्तर आहे ऑक्टोबर 2026 मध्ये. तर स्पष्टीकरण पाहूया. ही भारताची पहिली अशी जनगणना असेल जी कागदपत्राऐवजी मोबाईल ॲप आणि डिजिटल माध्यमांद्वारे केली जाईल. पुढील प्रश्न पाहूया. जिष्णू देववर्मा हे महाराष्ट्राचे राज्यपाल बनण्यापूर्वी कोणत्या राज्याचे राज्यपाल होते? तर मित्रांनो, हा अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. हा प्रश्न परीक्षेत विचारला जाण्याची शक्यता खूप जास्त आहे. तर याचं उत्तर आहे तेलंगणा. तर स्पष्टीकरण पाहूया मित्रांनो. जिष्णू देववर्मा यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नियुक्ती होण्यापूर्वी तेलंगणा या राज्याचे राज्यपाल पद भूषवले होते. पुढील प्रश्न पाहूया. मानव विकास निर्देशांक HDI 2025 मध्ये कोणत्या देशाने पहिला क्रमांक मिळवलेला आहे? तर याचे बरोबर उत्तर आहे आइसलँड. तर स्पष्टीकरण पाहूया मित्रांनो. शिक्षण, आरोग्य आणि दरडोई उत्पन्न या निकषांवर आधारित या निर्देशकात आइसलँडने जगात अव्वल स्थान पटकावलेले आहे. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो. त्याआधी तुम्ही व्हिडिओला अजून पण लाईक नसेल करेल तर लाईक करून घ्या मित्रांनो. असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. तर प्रश्न पाहूया. 2026 मध्ये तमाशा कलेतील योगदानाबद्दल कोणाला पद्मश्री मिळाला? तर याचे बरोबर उत्तर आहे रघुवीर खेडकर. तर स्पष्टीकरण पाहूया मित्रांनो. रघुवीर खेडकर हे ज्येष्ठ तमाशा कलाकार असून लोककलेतील त्यांच्या प्रदीर्घ योगदानाबद्दल त्यांना हा नागरी सन्मान मिळालेला आहे. पुढील प्रश्न पाहूया. 2026 मध्ये महाराष्ट्रातून मरणोत्तर पद्मविभूषण कोणाला मिळाला? तर याचे बरोबर उत्तर आहे धर्मेंद्र सिंग देओल यांना. तर स्पष्टीकरण पाहूया मित्रांनो. प्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र यांना चित्रपट सृष्टीतील त्यांच्या महान कार्यासाठी मरणोत्तर पद्मविभूषण
देऊन गौरवण्यात आले. पुढील प्रश्न पाहूया. लापता लेडीज या चित्रपटाची कथा आणि संवाद कोणी लिहिले आहे? तर याचे बरोबर उत्तर आहे स्नेहा देसाई यांनी. तर स्पष्टीकरण पाहूया मित्रांनो. किरणराव दिग्दर्शित या गाजलेल्या चित्रपटाचे लेखन स्नेहा देसाई यांनी केलेले आहे. पुढील प्रश्न पाहूया. लापता लेडीज चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट नवोदित अभिनेत्री म्हणून कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर याचे बरोबर उत्तर आहे नीतांशी गोयल. तर स्पष्टीकरण पाहूया मित्रांनो. या चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी नीतांशी गोयल हिला अनेक पुरस्कार सोहळ्यात गौरवण्यात आलेले आहे. पुढील प्रश्न पाहूया. राष्ट्रीय महिला आयोगाच्या सध्याच्या अध्यक्षा विजया रहाटकर यापूर्वी कोणत्या आयोगाच्या अध्यक्ष होत्या? तर याचे बरोबर उत्तर आहे महाराष्ट्र राज्य महिला आयोग. तर स्पष्टीकरण पाहूया. राष्ट्रीय पातळीवर नियुक्त होण्यापूर्वी त्यांनी राज्य स्तरावर महिलांच्या हक्कांसाठी काम केले होते. पुढील प्रश्न पाहूया. भारताचे पहिले लोकपाल कोण होते? तर याचे बरोबर उत्तर आहे PC घोष, पिनाकी चंद्र घोष हे होते. स्पष्टीकरण पाहूया. भ्रष्टाचार रोखण्यासाठी नियुक्त केले जाणारे देशातील पहिले सर्वोच्च अधिकारी म्हणून त्यांची निवड झाली होती. पुढील प्रश्न पाहूया. राष्ट्रीय तपास संस्था NIA चे नवे महासंचालक कोण आहेत? तर याचे बरोबर उत्तर आहे राकेश अग्रवाल. तर स्पष्टीकरण पाहूया मित्रांनो. NIA ही भारतातील दहशतवाद विरोधी मुख्य तपास यंत्रणा आहे, ज्याचे नेतृत्व राकेश अग्रवाल करत आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणजे CBI चे प्रमुख कोण आहेत? तर याचे बरोबर उत्तर आहे प्रवीण सूद. तर स्पष्टीकरण पाहूया. IPS अधिकारी प्रवीण सूद हे सध्या CBI चे संचालक म्हणून कार्यरत आहे. पुढील प्रश्न पाहूया. जुन्या ब्रिटिशकालीन बेलासिस पुलाला कोणते नवीन नाव दिले आहे? तर याचे बरोबर उत्तर आहे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पूल. तर स्पष्टीकरण पाहूया मित्रांनो. मुंबईतील हा ऐतिहासिक पूल पाडून नवा पूल बांधला जात असून त्याला अहिल्याबाई होळकर यांचे नाव देण्यात आले आहे. पुढील प्रश्न पाहूया. अमरावती शहर पक्षी म्हणून निवड झालेल्या पक्षाचे अधिकृत नाव काय आहे? तर मित्रांनो हा पण अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तर याचं बरोबर उत्तर आहे तांबट. तर याचं स्पष्टीकरण पाहूया मित्रांनो. अमरावती शहराने जैवविविधता जपण्यासाठी तांबट या पक्षाला आपला शहर पक्षी म्हणून घोषित केलेले आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. दिल्ली सरकारच्या लखपती बिटिया योजनेत एकूण किती आर्थिक मदत दिली जाणार आहे? तर याचे बरोबर उत्तर आहे 56,000 रुपये. स्पष्टीकरण पाहूया. मुलींच्या शिक्षण आणि उज्ज्वल भविष्यासाठी दिल्ली सरकारने ही योजना सुरू केलेली आहे. पुढील प्रश्न पाहूया. केरळ राज्याचे अधिकृत नाव मल्याळम भाषेनुसार काय असणार आहे? तर याचे बरोबर उत्तर आहे केरळम. तर स्पष्टीकरण पाहूया मित्रांनो. केंद्र सरकारकडे केरळ विधानसभेचे राज्याचे नाव बदलून केरळम करण्याची विनंती केलेली आहे, जे त्यांच्या मातृभाषेशी सुसंगत आहे. पुढील प्रश्न पाहूया. महाराष्ट्रातील 28वी महानगरपालिका कोणती आहे? तर याचे बरोबर उत्तर आहे इचलकरंजी. तर मित्रांनो महाराष्ट्रातील 28वी महानगरपालिका ही इचलकरंजी आहे. स्पष्टीकरण पाहूया. कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी शहराला वाढत्या लोकसंख्येमुळे महानगरपालिकेचा दर्जा देण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील 36वा जिल्हा कोणता आहे? तर याचे बरोबर उत्तर आहे पालघर. स्पष्टीकरण पाहूया मित्रांनो. 1 ऑगस्ट 2014 रोजी ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून पालघर हा महाराष्ट्रातील 36वा जिल्हा निर्माण करण्यात आला. पुढील प्रश्न पाहूया. 8व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर याचे बरोबर उत्तर आहे रंजन प्रकाश देसाई. तर मित्रांनो, 8व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष हे रंजन प्रकाश देसाई आहेत. स्पष्टीकरण पाहूया. सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन रचनेत सुधारणा करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या आयोगाचे अध्यक्षपद त्या भूषवत आहेत. पुढील प्रश्न पाहूया. वज्रप्रहार युद्ध सरावाची 16वी आवृत्ती कुठे पार पडली? तर याचे बरोबर उत्तर आहे बकलो, हे हिमाचल प्रदेश. तर स्पष्टीकरण पाहूया मित्रांनो. हा भारत आणि अमेरिका यांच्यातील विशेष सैन्याचा संयुक्त सराव आहे. पुढील प्रश्न पाहूया. इंस्टाग्रामवर 100 दशलक्ष फॉलोअर्स पूर्ण करणारे दुसरे राजकीय नेते कोण आहेत? तर याचे बरोबर उत्तर आहे डोनाल्ड ट्रम्प. तर स्पष्टीकरण पाहूया मित्रांनो. नरेंद्र मोदी नंतर हा टप्पा गाठणारे डोनाल्ड ट्रम्प हे जगातील दुसरे मोठे राजकीय नेते ठरलेले आहेत. पुढील प्रश्न पाहूया. आसामची दुसरी राजधानी म्हणून कोणत्या शहराची घोषणा करण्यात आली? तर याचे बरोबर उत्तर आहे दिब्रुगड. तर मित्रांनो, स्पष्टीकरण पाहूया. आसाम सरकारने प्रशासकीय सोयीसाठी दिब्रुगडला राज्याची दुसरी राजधानी म्हणून घोषित केलेले आहे. यामुळे राज्याच्या पूर्व भागातील विकास प्रक्रियेला गती मिळेल. पुढील प्रश्न पाहूया. सध्या महाराष्ट्राचे राज्याचे कृषी मंत्री कोण आहेत? तर याचे बरोबर उत्तर आहे दत्तात्रेय भरणे. तर मित्रांनो, स्पष्टीकरण पाहूया. कृषी मंत्री राज्याच्या शेतीविषयक धोरणांची अंमलबजावणी करतात. दिलेल्या संदर्भानुसार हे नाव दर्शवलेले आहे. पुढील प्रश्न पाहूया. जागतिक वन दिन कधी साजरा केला जातो? तर याचे बरोबर उत्तर आहे 21 मार्च. तर स्पष्टीकरण पाहूया. जगभरातील वृक्षांचे आणि वनांचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी दरवर्षी 21 मार्च रोजी संयुक्त राष्ट्रांच्या वतीने जागतिक वन दिन साजरा होतो. पुढील प्रश्न पाहूया. अभिनेते धर्मेंद्र यांचे नुकतेच निधन झाले. त्यांचा शेवटचा चित्रपट कोणता होता? तर याचे बरोबर उत्तर आहे इविक्स. तर स्पष्टीकरण पाहूया मित्रांनो. ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचा हा त्यांच्या कारकिर्दीतील अखेरचा चित्रपट ठरला. पुढील प्रश्न पाहूया. विजय हजारे ट्रॉफी 2025-26 चा विजेता संघ कोणता ठरला? तर याचे बरोबर उत्तर आहे विदर्भ. स्पष्टीकरण पाहूया मित्रांनो. विजय हजारे ट्रॉफी ही भारतातील एक महत्त्वाची 50 षटकाची क्रिकेट स्पर्धा आहे. 2025-26 च्या हंगामात विदर्भाने उत्कृष्ट कामगिरी करत जेतेपद पटकावलेले आहे. पुढील प्रश्न पाहूया. भारताच्या 77व्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून कोणाला आमंत्रित करण्यात आले होते? तर याचे बरोबर उत्तर आहे उर्सुला वॉन डेर लेयन आणि अँटोनियो कोस्टा. तर स्पष्टीकरण पाहूया मित्रांनो. भारताच्या प्रजासत्ताक दिनाला परदेशातील राष्ट्रप्रमुखांना बोलावण्याची परंपरा आहे. 2026 मध्ये युरोपियन युनियन आणि पोर्तुगालच्या प्रमुखांना निमंत्रित करण्यात आले होते. पुढील प्रश्न पाहूया. पद्मश्री विजेत्या भिकल्या लाडक्या धिंडा हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे कला. तर स्पष्टीकरण पाहूया मित्रांनो. भिकल्या लाडक्या धिंडा हे पालघर जिल्ह्यातील वारली चित्रकलेसाठी प्रसिद्ध आहे. त्यांच्या या कलेसाठी त्यांना भारत सरकारकडून
पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? पुढील प्रश्न पाहूया. महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री कोण आहेत? तर याचे बरोबर उत्तर आहे गणेश नाईक. तर स्पष्टीकरण पाहूया मित्रांनो. वनमंत्री हे राज्यातील जंगलाचे संरक्षण, वन्यजीव संवर्धन आणि पर्यावरण संतुलनासाठी काम पाहतात. पुढील प्रश्न पाहूया. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? तर याचे बरोबर उत्तर आहे सुनेत्रा पवार. तर स्पष्टीकरण पाहूया मित्रांनो. पक्षांतर्गत निवडीनुसार सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढील प्रश्न पाहूया. WPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपची मानकरी ठरणारी पहिली महिला खेळाडू कोण आहे? तर याचे बरोबर उत्तर आहे स्मृती मानधना. तर स्पष्टीकरण पाहूया मित्रांनो. विमेन्स प्रीमियर लीग मध्ये संपूर्ण स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूला ऑरेंज कॅप दिली जाते. 2026 मध्ये स्मृती मंदानाने हा बहुमान मिळवला. पुढील प्रश्न पाहूया. 100वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे होणार आहे? तर याचे बरोबर उत्तर आहे पुणे या ठिकाणी. स्पष्टीकरण पाहूया. मराठी साहित्यातील हा सर्वात मोठा सोहळा असून 100वे म्हणजेच ऐतिहासिक संमेलन पुणे शहरात आयोजित करण्याचे नियोजित आहे. पुढील प्रश्न पाहूया. 8वा वेतन आयोग लागू करणारे भारतातील पहिलं राज्य कोणते आहे? तर याचे बरोबर उत्तर आहे आसाम. तर मित्रांनो स्पष्टीकरण पाहूया. सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगार आणि भत्त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी 8वा वेतन आयोग लागू करण्याच्या बाबतीत आसामने पुढाकार घेतलेला आहे. तर मित्रांनो हे होते चालू घडामोडीवर अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहे. धन्यवाद.